नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण थोड्याच वेळापूर्वी यूट्यूब लाईव्हवरती चर्चासत्र आयोजित केलेलं. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला ऑफलाईन गेलो त्यावेळेला लगेचच पवित्र पोर्टल वेबसाईटवरती एक प्रेस नोट पडलेली, की ज्या प्रेस नोटच्या माध्यमातून समाज माध्यमांना किंवा विद्यार्थी मित्रांना की आयुक्त कार्यालयातून काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना काय आहेत या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पडताळून पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिली सूचना बघा कधी दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला डेट आहे 30/1/2024 प्रेस नोट दिलेलं आहे. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरती सन 2022 महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना हे आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन पद्धतीने IBPS कंपनीच्या माध्यमातून टेट परीक्षा घेण्यात आलेली. त्यानंतर दुसऱ्या सूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे, सदर ऑनलाईन चाचणी 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांची नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष 2,16,443 उमेदवार या चाचणीसाठी काय झालेले प्रविष्ट झालेले. अशी दुसरी सूचना आहे. तिसरी सूचना बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी करता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदांसाठी करण्याचे शासनादेशात नियोजित आहे. किती टक्के म्हटलेलं आहे या ठिकाणी? 80% म्हटलेलं आहे. या कामी माहे-जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला. यास्तव जिल्हा परिषदेच्या 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या 70% रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे, अशी सूचना आहे. त्यानंतर पुढे सांगण्यात आलेलं आहे, अनेक पालक शालेय शिक्षणाचा खर्च परवडत नसून सुद्धा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. त्या अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक असल्याची शाश्वती नसताना देखील पालक केवळ माध्यमाच्या हव्यासापोटी त्या शाळांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असल्याची बाब स्पष्ट आहे. या बाबीचा विचार करून ज्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य नाही अशा अल्प उत्पन्न गटातील व ग्रामीण भागातील पालकांना देखील आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असल्यास एक सक्षम पर्याय जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपाने तयार करण्याच्या दृष्टीने शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण 2004 सालापासून सतत अंगीकारले आहे. अर्थात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या शाळांचे प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शाळा या मराठीतूनच शिक्षण देणाऱ्या आहेत. ही बाबसुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. या शाळांमध्ये शिक्षक नियुक्ती करीत असताना ते शिक्षक गुणवत्तावान असावेत, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल. या हेतूने इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या बाबीची व्याप्ती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने शासनाने दिनांक 13/10/2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता हा जो निर्णय आहे 13/10/2023चा हाच विद्यार्थी मित्रांनो साधन व्यक्ती म्हणून जो आहे तो हा GR आहे. आज मी ते जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर शिक्षकांची 2.14 लक्ष पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात कार्यवाही होत असलेली सेमी इंग्रजी व साधन व्यक्ती मिळून 5% पेक्षाही कमी आहेत. म्हणजे या पत्रकातून मुलांना असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की सेमी इंग्रजी आणि साधन व्यक्ती म्हणून आम्ही फक्त 5%च पदं या भरतीमध्ये भरण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी या भाषेबाबत भविष्यात अडचण निर्माण होऊ नये त्या दृष्टीने दिनांक 10/2/2004 व 22/11/2007 या शासन निर्णयान्वये बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी माध्यमातून शिकविण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच शासन निर्णय 2/6/2008 व 22/7/2010 नुसार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 20% राखीव जागा इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासन दिनांक 19/6/2023 नुसार सेमी इंग्रजी अध्यापन पद्धती अवलंबणाऱ्या शाळांसाठी शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका, विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे फक्त D.Ed धारण करणे आवश्यक असल्याची तरतूद करण्यात आली. हा GR म्हणतोय 19/6/2023 जो की आपण आत्ताच्या यूट्यूब लाईव्हमध्ये पाहिला होता. यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे बघा. शासन निर्णय 27/6/2018 नुसार इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी 20% जागांची तरतूद रद्द करून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची ज्या जिल्हा परिषदेस आवश्यकता असेल ती जिल्हा परिषद इंग्रजी माध्यमातील शिक्षक आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून घेऊ शकतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे धोरण नवे नसून पूर्वपार सुरू असलेले आहे. म्हणजे जे साधन व्यक्ती म्हणून किंवा सेमी इंग्रजी शिक्षक जे भरत आहोत ते आत्ताच भरत नसून ते पूर्वीपासून भरले जात होते असं यातून सांगण्यात आले. वरील तरतुदी विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पद भरती करताना केंद्र शाळेवर इंग्रजी अध्यापन कौशल्याकरिता साधन व्यक्तीसाठी तसेच सेमी इंग्रजी शाळांकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी इंग्रजी माध्यमाची असल्याने पोर्टलवर दोन्ही पदांकरता एकत्रित मागणी घेण्यात आली होती. म्हणजे जी पवित्र पोर्टल आता जाहिरात आलेल्या त्यामध्ये साधन व्यक्ती आणि सेमीच्या शिक्षक असे दोन्हीसाठी एकत्रित मागणी करण्यात आली होती. साधन व्यक्ती या पदावरील निवड करावयाच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर मतभिन्नता विचारात घेता शासनाने साधन व्यक्ती या पदासाठी मागणी केलेली पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रचलित तरतुदी विचारात घेऊन सेमी इंग्रजी शाळांसाठी आवश्यक असलेल्या मागणीनुसार सेमी इंग्रजीसाठी पदभरती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या पदावर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांसाठी कौशल्य तपासणी परीक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या नियुक्ती पश्चात परीक्षा अनेक विभागांमध्ये घेण्यात येतात व ही नवीन प्रक्रिया नाही. म्हणजे मुलांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्याचं काम या ठिकाणी या सूचनेमधून करण्यात आलेलं आहे की बऱ्याच विभागामध्ये काय केलं जातं तर नियुक्ती झाल्यानंतर त्यांची खात्याअंतर्गत परीक्षा घेतली जाते. त्याच पद्धतीनं जे सेमी इंग्रजीवरती जे शिक्षक निवडले जाणार आहेत त्यांच्यासाठी काय केलं जाणार आहे तर साधन व्यक्ती म्हणून परीक्षा घेतली जाणार आहे आणि अशी परीक्षेची तरतूद केलेली आहे. जी परीक्षा कोण घेणार आहे SCERTच्या माध्यमातून जी परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे ती परीक्षा ही आहे ज्याच्याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. पुढं बघा. शासनपत्र 25/1/2024 नुसार शिक्षण आयुक्तालयाचे पत्र 28/1/2024 नुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे हे जे 28/1/2024चं पत्र आहे जे शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी यांना पाठवलेलं त्या पत्राचा उल्लेख या ठिकाणी आहे. यांना शासनपत्रात नमूद केल्यानुसार साधन व्यक्तीसाठी पदे राखून ठेवणे तसेच सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार पदे उपलब्ध करून देणे याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे. म्हणजे जे आयुक्तांनी पत्र पाठवलं होतं की सेमी इंग्रजीसाठीच फक्त मागणी ठेवा आणि जे साधन व्यक्ती म्हणून जे पद आलेले आहे ते पदं काय करा राखून ठेवा. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यावरती आता सद्यस्थितीमध्ये कार्यवाही सुरू आहे. शासनाने समिती गठीत करून या समितीच्या शिफारसीनुसार साधन व्यक्तीच्या पदांबाबत समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे. म्हणजे जे साधन व्यक्तीसाठी जी कशा पद्धतीनं कार्यवाही व्हावी, कशी त्यांची निवड व्हावी, त्यांचं क्वालिफिकेशन काय असावं, त्यांची पात्रता काय असावी, त्यांचे निकष कसे असावेत, त्यांची परीक्षा कशी घेण्यात यावी यासाठी शासनाने जी एक समिती गठीत केली आहे त्या समितीचा अहवाल ज्यावेळेला आपल्याला उपलब्ध होईल त्या अहवालानंतरच काय केलं जाईल साधन व्यक्ती हे पद भरलं जाईल असं या सूचनेतून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदूनामावली अथवा विषय या सर्वच विषयाबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत आहेत. प्रत्येक घटकास केवळ स्वतःच्याच मागणीची पूर्तता व्हावी असे वाटत असल्याने शासन प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोधी असल्याने त्यांची पूर्तता करू शकत नाही. प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांवरचे धोरण या तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यार्थी मित्रांनो या सूचनेमध्ये असं सांगितलेलं आहे की बरेच विद्यार्थी काय करत आहेत एकमेकांच्या विरोधाभासात म्हणजे काय की मराठी माध्यम प्लस तुमचं असणारं इंग्रजी माध्यम अशा दोन वेगवेगळ्या माध्यमाचे काय केलेले आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या जाऊन मागण्या करत
आहेत आणि तसं सर्व विद्यार्थ्यांचं समाधान ह्यातून करणं शक्य नाही आहे, परंतु तंतोतंत नियमांचं पालन करून ही शिक्षक भरती केली जाईल असं या नियमातून सांगण्यात आलेलं आहे. अद्याप उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्यांचे संदेश वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा संदेशांना उत्तरे देण्यास मर्यादा आहेत. या उपरही वेळोवेळी उमेदवारांची उपस्थिती केलेल्या शंकांचे समाधान शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामधून असं सांगण्यात आलेलं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी काय करत आहेत की मेसेज करत आहेत आणि आयुक्तांना मेसेज असेल, सहसंचालक असतील किंवा शिक्षण अधिकारी, उपसंचालक यांना मेसेज करून काही प्रश्नांची उत्तरं मुलं विचारत आहेत. त्या अनुषंगानं आयुक्तांनी स्वतः एक यूट्यूब लाईव्ह घेतलं होतं आणि त्या यूट्यूब लाईव्हमध्ये आयुक्तांनी की कशा पद्धतीने आम्ही भरती पुढून येत आहोत आणि ते मुलांचं शंका समाधान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. परंतु प्रत्येक वेळेला या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देणं हे अपरिहार्य ठरत आहे, ते शक्य होत नाही आहे असं यामधून सांगण्यात आले. कायदेशीर तरतुदी व प्रशासकीय कार्यपद्धती समजून न घेता काही घटक या संपूर्ण प्रक्रियेबाबत समाज माध्यमावर अर्धवट माहिती अथवा जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकांना संभ्रमित करीत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत सर्व शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याद्वारे सर्वांनी एकूण प्रक्रियेबाबत माहिती करून घेतल्यास गुणवत्ताधारक, अभियोग्यताधारक या अपप्रचारास बळी पडणार नाही. पूर्वी बघा शालेय शिक्षण आयुक्त यांनी सुद्धा सांगितलेले की विद्यार्थी कोणत्याही GRचा अभ्यास न करता जे सोशल मीडियावरती जे लोक चुकीची माहिती देत आहेत त्यांच्या माध्यमातून आयुक्तांना किंवा शालेय प्रशासनाला चुकीचं ठरवत आहेत. तर असं न करता भावी शिक्षकांनी काय केलं पाहिजे की शालेय शिक्षण विभागाचा जो संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेला आहे या संकेतस्थळावरती बऱ्याच प्रमाणामध्ये माहिती उपलब्ध असणारे जे GR आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि ते सर्वांनी योग्य वाचून त्याचा योग्य अर्थ काढून घ्यावा जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की म्हणजे या सूचनेतून आयुक्त कार्यालयातून आपल्याला एक विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की पवित्र पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे, आपली मागणी इत्यादी बाबी edupavitra2022@gmail.com या ईमेलवर पाठवावी जेणेकरून त्याची योग्य दखल घेतली जाईल. म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घ्या की तुमचं जे मत आहे ते तुमचं मत तुम्ही edupavitra2022@gmail.com या मेलच्या माध्यमातून तुम्ही त्यांना कळवू शकता आणि जर ते तुमचं मत उचित असेल, योग्य मागणी जर तुम्ही करत असाल तर त्या योग्य मागणीचा विचार करून तुमच्या मागणीच्या अनुषंगानं आगामी भरतीमध्ये जी आता सध्या भरती होत आहे 2022 त्यामध्ये दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती जे विद्यार्थी ट्विट करत आहेत की भरती अशी झाली पाहिजे, तशी झाली पाहिजे, तर त्यांना एक आयुक्त कार्यालयातून एक सूचना देण्यात आलेली आहे की तिकडं व्यक्त होण्याऐवजी edupavitra2022@gmail.com हा जो मेल ID दिलेला आहे या मेल IDवरती तुमचे जे काही पुरावे असतील, तुम्हाला जे म्हणणं मांडायचं आहे, तुमची जी मागणी आहे ती मागणी काय करा आम्हाला कळवा आणि जर तुमची मागणी जर योग्य असेल, ती नियमांना धरून असेल तर त्याची योग्य ती दखल आम्ही नक्कीच घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगानं तुम्हाला एक सुवर्ण संधी दिलेली आहे की तुमचं जे म्हणणं आहे ते प्रशासन दरबारी मांडण्यासाठी तुम्हाला एक संधी उपलब्ध या ठिकाणी करून दिलेली आहे. तरी माझी एक सर्वांना विनंती राहील की तुमचं जे मत आहे ते edupavitra2022@gmail.com या ईमेल IDवरती काय करा तुमचं मत मांडा. हे मत मांडत असताना तुम्ही ज्या GRचा आधार घेऊन तुम्ही ते मत मांडत आहात त्या GRला पण त्या ठिकाणी अटॅच करा आणि जेणेकरून शासनाची जर काही चूक असेल तर शासन ती चूक दुरुस्त करून आगामी शिक्षक भरतीमध्ये योग्य पद्धतीनं शिक्षक भरती पूर्णत्वास येईल जेणेकरून येणाऱ्या आचारसंहितेमध्ये आपली शिक्षक भरती कोणत्याही कारणास्तव अडकणार नाही यासाठी हे पत्रक काढलं होतं आणि याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.